नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडव्यानंतर दुसरा दिवस. तर आज आपण घेऊन येत आहोत कोळगावच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय म्हणजे कोळगावच्या मानाची ध्वज म्हणजे महादेवाचा पोशाख. कोळगाव येथील शिवकालीन महादेव मंदिर येथील श्री महादेवाचा पोशाख ध्वजेचे मानकरी साळी महाराज गोंगे कुटुंबीय व ग्रामस्थ गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी महादेव मंदिरापासून वाजत गाजत श्री संत गैबीनाथ व गोपिका माता मंदिरापर्यंत जाऊन असंख्य भाविक या ठिकाणी उपस्थित राहून या ध्वजेला वाट लावण्यासाठी गोळा होतात. तर या मानाच्या 6 ध्वजा असून मानाची पहिली ध्वज कोळगावची असल्यामुळे विशेष महत्त्व या ध्वजेला असून शिवरात्रीला ध्वज आणली जाते व ती अमावस्येला विणून भरली जाते, बांधली जाते. गुढीपाडव्याला वाजत गाजत सर्व जाती धर्माचे लोक ध्वजेला वाटे लावण्यासाठी उपस्थित राहतात. तर सारीपाटाच्या खेळात कटकारस्थान करून पार्वतीने शंभू महादेवांवरती विजय मिळवल्यानंतर महाराज शंभू महादेव रुसलून कैलासावरून गायब झाल्यानंतर ते शिखर शिंगणापूर येथील कोथळे पर्वतावर येऊन आपला निवास करतात. पार्वती त्यांना शोधण्यासाठी असंख्य प्रयत्नानंतर पार्वती मातेला ते या महादेवाच्या डोंगरावरती दर्शनास येते. कोथळे पर्वतावरती जाऊन एका भिल्लिनीचे रूप घेऊन सुंदर असा पाहून महादेवाने डोळे उघडल्यानंतर देवाने डोळे उघडताच माता पार्वती समोर म्हणजेच भिल्लिनी समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तो स्वीकारताना साक्षीदार म्हणून सर्व शिवभक्त गोळा झाले व लग्न लावले. आजही विधी परंपरागत हा विवाह सोहळा या शिखर शिंगणापूरच्या मंदिरामध्ये केला जातो. तर आपण आणखीन काही माहिती घेऊन येत आहोत आपल्यासाठी. तत्पूर्वी आपण काही दृश्यांमध्ये पाहू शकतो. कोळगावच्या मानाच्या ध्वजेसाठी उपस्थित सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोक या ठिकाणी अतिशय भक्तिभावाने आणि आनंदात या ध्वजेला वाट लावण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. नवरदेवाचा पोशाख म्हणून कोळगावच्या ध्वजाला विशेष महत्त्व असून अष्टमीला 2 मंदिराच्या कळसाला ध्वज लावण्याचा जो सोहळा असतो ना, तो अतिशय सुंदर आणि देखणा असून त्या विवाह सोहळ्यासाठी सर्व पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कोळगाव येथील असंख्य भाविक या सोहळ्यासाठी अष्टमीला शिखर शिंगणापूर येथे जातात. सातारा जिल्ह्यातील मानखटाव येथील दहिवडी गावापासून अतिशय जवळ असलेल्या शिंगणापूर येथे हा अष्टमीचा सोहळा पाहण्यासाठी, याची देही याचे डोळा अनुभवण्यासाठी सर्व भाविक या ठिकाणी जमा होतात. तर मित्रांनो, हा सोहळा अनुभवण्यासाठी ध्वजाला मानकरी गोंगे महाराज पायी घेऊन जातात. गावातील अनेक आबाल, वृद्ध, तरुण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ध्वजेमध्ये सामील होऊन आपापल्या पद्धतीने हा डोंगर चढून या ठिकाणी ते या मंदिरापर्यंत येण्याचं धाडस अतिशय वर्षांपासून करत आहेत. खरं तर उन्हाचा तडाखा जास्तच असतो. मार्च एप्रिलच्या दरम्यान नेहमी अष्टमीला हा विवाह सोहळा असतो. तर येण्याचा मार्ग हा कोळगावकरांचा अतिशय खडतर आहे. श्रीगोंदा येथे लोणारवाडी, दौंड, लाकडी निंबोडी, इंदापूर, हनुमानवाडी, माळशिरस, कचरे वस्ती, पिंपरी व शिखर शिंगणापूर अशी मार्गस्थ होण्याची जी परंपरा आहे ती अजूनही खंडित झालेली नाही. सायंकाळी 5 वाजता शंभू शिखर मंदिर ते बळी अमृतेश्वर मंदिर शिखर शिंगणापूर येथे कोळी समाजाच्या हस्ते ध्वज बांधली जाते. अतिशय देखणा सोहळा या ठिकाणी वाजत गाजत साजरा केला जातो. मंदिरावरती रात्री 12 वाजता लग्न सोहळा आयोजित केला जातो. शिंगणापूर येथील चैत्र गुढी पाडव्यापासून चालू झालेली यात्रा चैत्र पौर्णिमेपर्यंत असते. अष्टमीला या यात्रेमधील मुख्य सोहळा म्हणून गणल्या जाणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी विशेष महत्त्व असून नवमीला कोळगाव ग्रामस्थ येथून माघारी येतात.
कोळगावच्या यात्रेची चाहूल लागून चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती दिवशी आई कोळाई देवीचा यात्रा उत्सव अतिशय आनंदात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. हजारोच्या संख्येचा जनसमुदाय आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर दृश्यांमध्ये आता आपण पाहत आहोत पाऊका येथे काही क्षण रस ठेवली जाते. मंदिराकडे गदीचे प्रस्थान चालू झालेले असून भक्तिभावाने आणि डीजेच्या तालावरती अनेक तरुणी स्त्रिया फुगडी घालताना या ठिकाणी आपणाला दिसत आहेत. धजेची कावड असेल, डोकर घेऊन असेल
आणि असंख्य आपापल्या पद्धतीने युवक, तरुण, आबालवृद्ध आपला आनंद या ठिकाणी साजरा करत असतात. पारंपरिक वाद्यासह आणि डीजेच्या तालावरती वाजत जातात ध्वज आपण आता पाहत आहोत मंदिराच्या परिसरामध्ये आलेली आहे. ध्वजेच्या या परिसरामध्ये संत गैबीनाथ महाराज व गोपिका माता मंदिरामध्ये ध्वज ठेवल्यानंतर या ठिकाणी आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद मिळेल आणि प्रसाद घेतल्यानंतर आपल्याला ध्वजेला वाटं लावायची. चला आरती करण्यासाठी लगड कुटुंबियांचा मान असून त्यांना या आरतीसाठी इथे बोलावलेलं आहे. आरती झालेली असून आता आरतीनंतर जो ग्रामस्थांनी आणलेला प्रसाद आहे तो सर्वांमध्ये वाटण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू असून सर्वांपर्यंत हा प्रसाद पोहोचला जातो याची दक्षता या ठिकाणी सर्व तरुण घेत असतात. आपापल्या पद्धतीने काही लोक आपला प्रसाद वाटत असतात. ज्यांचं दर्शन झाले त्यांनी लगेच बाजूला व्हा. शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा कोटि कोटि प्रणाम शंभो कोटि नमन दिगंबरा कोटि कोटि प्रणाम शंभो कोटि नमन दिगंबरा. शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा कोटि कोटि प्रणाम शंभो कोटि नमन दिगंबरा. मंदिरापासून रोज हळूहळू वर सरकत असताना अनेक भाविक श्रद्धेपोटी ओलांडा घेण्यासाठी ध्वजेसमोर स्वतःला झोपून घेतात. अतिशय चांगल्या पद्धतीने या सर्वांचा ओलांडा घेऊन ध्वज पुढे मार्गस्थ झालेली आहे. अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोक या ठिकाणी उपस्थित असताना आपण पाहत आहोत. परंपरेनुसार अनेक कुटुंबातील 1 ते 2 जण या सोहळ्यासाठी पायी चालत शिंगणापूर मोठा महादेव येथे जाताना आपण पाहत आहोत.
मित्रांनो, या सर्व गोष्टी भविष्यात अशा चालू राहून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे याचे विचार पोहोचवून असे सोहळे पाहणे, अनुभवणे हे महत्त्वाचे असून हे सर्व आपणापर्यंत पोहोचवणे आम्हालाही मनाला आनंद देऊन जातात.